ज्ञानेश्वरी पठन अध्याय 6 ओव्या 321 ते 340 श्लोक 0। जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गान, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदी आणि अंतो विरोनी गेले, जे महाभूतांचे बीज, जे महातेजांचे तेज, एव पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपाली, देखोनी नास्तिकी नोळखिली भक्तवृंदे, ते अनिर्वाचा महासुख, पै आपणची जाहले जे पुरुष, जायाचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी, म्हणून साधन हे जे सांगितले, तेची शरीरी जेही केले, ते आमुचे पाडे आले निर्वाळले या, परब्रह्माचे निरसे देहाकृतीचे मिसे, ऊतीव जाहले तैसे दिसती अंगे, जरी हे प्रतितिहानांतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तव अर्जुन म्हणे निके साच्याची जे हे, काजे आपण आता देवव, हा बोलिले जो उपाव, तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे, ये अभ्यासी जे दृढ होसी, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती, हे सांगतीयेची रीती कळले मज, देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी, म्हणून येत काही अनारीसे नाही, परिणाव भरी चित्त देई बोलाये का, आता कृष्ण तुला सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा, सहजे अंगिक जे तुले, सहज अंगिक जे तुले आहे, ते तुलिया जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखो पाये अभ्यासीन, नाथरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पेजरी न ठकेल, तर योग्य ते विण होईल तेची पुसो, जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण,
मग म्हणे तरी आपण चित्त देईलो, हा होजी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाही अभ्यासिले फावू शके, की योग्य ते विण नाही ऐसे आहे काही, तेत श्री कृष्ण म्हणती काही धनुर्धरा, एकाज केर निर्वाण परी आणि कही जे काही साधारण, ते अधिकाराचे ओढवे विण काय सिद्धी जाय, पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधी न जाणीजे, काजे योग्य होऊन कीजे ते आरंभिले फळे. रामकृष्ण हरी.